एमपीएससी क्लर्क 2012 ला विचारलेला प्रश्न काय बघा, 1/2 गुणिले 3 अधिक 1/3 गुणिले 4 अधिक 1/4 गुणिले 5 अधिक 1/5 गुणिले 6 अधिक 1/6 गुणिले 7 ची किंमत काढा. काय करायचं सीधा, या जो अंकांचा ग्रुप आहे याच्यातला कोणताही एक ग्रुप निवडा. समजा मी पहिला ग्रुप निवडलं, 1/3 दुने 6, 3 दुने किती 6, हे 1 छेद किती आला 6. आता लक्ष द्या, आता हे 1/6 आता याची थोडं जर तुम्ही करायला गेलं बघा, हे 1 2 गुणिले किती 3. आता याची मांडणी कशी करायची पहा, हे 1/2 मायनस 1/3. ठीक आहे, चला यांचं जर तुम्ही उत्तर सोडवलं त्याचं उत्तर येते 1/6. पहा 3 1 3 2 1 2, 3 मधून गेले किती 1, निकालचा गुणाकार 3 दुने 6. म्हणजे आता मला सांगा, ही जी रचना आहे ही रचना, या रचनेमध्ये जो पहिला अंक असतो तो प्लस असतो आणि जो दुसरा अंक असतो तो काय असतो मायनस. मग हा प्लस मायनस, ठीक आहे बघा, हा प्लस असतो हा मायनस असतो, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस आणि मायनस. मग काय होते, हा याला कॅन्सल होतो, हा याला कॅन्सल होतो, हा प्लस मायनस कॅन्सल, हा +4 -4 कॅन्सल, हा +5 -5 कॅन्सल. ठीक आहे, हा -5 6 कॅन्सल, हे दोन्ही कॅन्सल. आता बघा, पहिला कधी पण पॉझिटिव्ह असतो, दुसरा निगेटिव्ह असतो. पहिला पॉझिटिव्ह, दुसरा काय असतो निगेटिव्ह. म्हणजे पहिला पॉझिटिव्ह, दुसरा काय असतो निगेटिव्ह. म्हणजे इथं कोण राहिला सांगा, इथं राहिले 1/2 मायनस किती 1/7. हे सोडवा, 7 1 7 2 1 2, 7 मधून 2 गेले किती 5, खालचा गुणाकार म्हणा 7 दुने 14. तर तुमचं उत्तर येते 5/14. 5/14 जी की ऑप्शन क्रमांक 1.